हो, सभापती महोदयांनी म्हटलंय आज चालू करायचं. अजून बोलणारे 10-12 सर्वच आहे. 8-10 लोक. सभापती महोदय, हो ना, थोडं चालू. 260चा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या वतीनं मांडलेला आहे खाली पाठवतो का चिठ्ठी? आणि प्रामुख्यानं मराठी शाळा, महागाई, ग्रामीण भागातील रस्ते, मुंबईतील नाले सफाई याविषयी आपण चर्चा करतोय. मी प्रामुख्यानं महागाई या विषयावर बोलणार आहे. आणि महागाईवर बोलत असताना आता प्रवीण भाऊंचं भाषण झालं आणि त्यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय परिस्थिती, आखाती युद्ध म्हणून महागाई वाढलेली आहे. आखाती युद्ध मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सुरू झालं सभापती महोदय. या 2-3 महिन्यापूर्वीच महागाई वाढलेली आहे. आखाती युद्धानंतरच्या स्थितीची सुद्धा माझ्याकडे आकडेवारी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय झालेलं त्याची. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हे महागाईच्या आड, युद्धाच्या आड लपून महागाईचं समर्थन करता येणार नाही सभापती महोदय. किरकोळ महागाईचा दर मे 2026ला 3.93 होता. अन्य धान्याचा महागाई दर 4.78 आहे. आत्ताचा जो महागाईचा दर आहे 4 वर्षातील उच्चांकी आहे 9.6. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताच मागच्या महिन्यात राज्य सरकारने महागाई भत्ता 55% 58% केलेला आहे. याचाच अर्थ सरकारने सुद्धा महागाई कबूल केलेली सभापती महोदय. आणि म्हणून महागाई आत्ताच्या घडीला या महागाईनं अतिशय विकराळ स्वरूप धारण केलेलं आहे सभापती महोदय. आणि ही महागाई सर्वसामान्य माणसाला जगू देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आज या नागरिकाच्या खिशावरचा महागाईचा बोजा कमी करायचा, पेट्रोलवर, डिझेलवर व्हॅट आहे, त्याच्या माध्यमातून सरकार महागाई करतं. मद्यावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन शुल्क आहे, एका हिशोबाने तीही महागाईच आहे. वीज दराविषयी सुद्धा सरकार सातत्यानं वेगवेगळे ठोस उपाय न करता वेगवेगळे लिपापोती करतंय, तीही महागाईला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही महागाई सरकारच्या धोरणामुळे निर्माण होते. आज या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर पेट्रोल डिझेलवरचा मूल्यवर्धित कर सगळ्यात जास्त आहे, मद्यावर उत्पादन शुल्क सगळ्यात जास्त आहे, विजेचा वापर व विक्रीवरील कर हाही सगळ्यात जास्त आहे. हे सगळे राज्याच्या अखत्यारीत येणारे विषय सभापती महोदय. याच्याकडे केंद्राकडे बोट आपल्याला मुळीच दाखवता येणार नाही. माझ्याकडे एक सामान्य मतदारांनी लिहिलेली कविता आहे सभापती महोदय. पुढची 5 वर्ष तुझीच आहे, उगाच घाई करू नको. पहिले त्यांना निवडून दे, ती लोकशाहीची गरज आहे. तुला तुझ्यावर शासन लागते, तुला तुझ्यावर सरकार लागते, तुला तुझ्यावर लोकसभा लागते, तुला तुझ्यावर विधानसभा लागते. त्यांच्याशिवाय तुझे जीवन अधुरे. त्यांना पहिले निवडून दे, मग आहेच की महागाई जिथल्या तिथे, भ्रष्टाचार जिथल्या तिथे, बेकारी जिथल्या तिथे आणि कर्ज बुडवे सुद्धा जिथल्या तिथे. ही एका मतदाराची सभापती महोदय व्यथा आहे. आणि म्हणून बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार 2014ला म्हटलं गेलं होतं सभापती महोदय. 2014ला म्हटलं गेलं होतं बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. मला असं वाटतं
या महंगाईच्या मारचं काय झालं? वंजारी साहेब जरा प्लीज, मला डिस्टर्ब. आणि जर एकीकडे बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार म्हटलं जातं 2014ला, तर 2026 आता आहे. मग या महंगाईचं मारचं आता काय झालं? माझ्याकडे अनेक वस्तूचे भाव आहे सभापती महोदय, अनेक. मी त्याच्यात जाणार नाही. वाटतं सर्वसामान्य माणसाला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आज आपला मी घरगुती विजेचा दर आपल्या महाराष्ट्रात आहे 4 रुपये 40 पैसे ते 12 रुपये 8 पैसे युनिट. हाच दर गुजरातला 3 रुपये 50 पैसे, कर्नाटकला 3 रुपये 7 पैसे, तेलंगणा 2 रुपये 10 पैसे. सभापती महोदय, मी महागाई कशा पद्धतीने आपलं राज्य, आता सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणले इराणचं युद्ध. अरे काय संबंध याचा इराणच्या युद्धाचा? बाकीचे राज्य अशा पद्धतीने देत असताना आपलं राज्य का नाही देत? औद्योगिक वीज दर सुद्धा आपल्या राज्यामध्ये 8 रुपये 32 पैसे आहे. मला असं वाटतं बाजूच्या राज्यापेक्षा आपण जास्त औद्योगिक दर कस्टमरला, ग्राहकांना आत्ताच्या घडीला लावतोय. आणि म्हणून ही महागाई जर बघितली तर सरकारच्या धोरणामुळे ही महागाई या ठिकाणी सभापती महोदय. आणि मग ही सरकारला ही महागाई कमी करावी वाटते का नाही वाटते? मला वाटत नाही. मी मागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या विषयी भाषण करत असताना सांगितलं की साधा कांदा जर घेतला ग्रामीण भागात तर ₹2 किलो आहे, आणि हा कांदा जर तुम्ही मुंबईत आला तर 25 रुपये 30 रुपये किलो आहे. मग ही महागाई इराणच्या युद्धामुळे झाली रे. हे मधले 28 रुपये कुठे गेलेले आहे? आज साधं दूध, जर शेतकऱ्याचं दूध खरेदी केलं, इथं ग्रामीण भागातले आमदार आहे 34 रुपये लिटर दूध आहे, 34 रुपये लिटर शेतकऱ्यांकडून गाईचं म्हशीचं दूध खरेदी केलं जातं सभापती महोदय. इथं मुंबई सारख्या शहरात 60 रुपये 70 रुपये 80 रुपये लिटर दुधाच्या पिशवीमध्ये हे दूध मिळतं. ही महागाई कुठे आहे? दुधाच्या प्रोसेसिंगला किती खर्च होतो आम्हाला माहिती आहे. 2 रुपये 3 रुपये जर शेतकऱ्याकडून 34 रुपयाला घेतलं जातं, तर इथं ते 60 रुपये 70 रुपयाला काय दिलं जातं? मग आमच्याकडून शेतकऱ्याकडून 50 रुपयाला घ्या. सांगण्याचा मुद्दा हा की सरकारचं अयोग्य धोरण, याच्यामुळं मला असं वाटतं ही महागाई मोठ्या प्रमाणावर सभापती वाढते. आणि म्हणून आपण या मोठ्या गोष्टी, आता सभागृहात कोणी आलं की देवाभाऊनी असं केलं, आता कोणतरी ठराव मांडला की देवाभाऊमुळं कांबळ्याला शिक्षा झाली. मग देवाभाऊमुळंच कांबळ्यानं गुन्हा केला का नाही म्हणत? देवाभाऊमुळंच का गुन्हेगार फोपावले का नाही म्हणत? हे गुन्हेगार महाराष्ट्रात वाढली, देवाभाऊ वाढली का नाही म्हणत? कोणी आलं की ती चापलुसीची हद्द आहे? कोणी येतं? देवाभाऊमुळं असं झालं, देवाभाऊमुळं कांबळे. देवाभाऊ कोर्टात उभे राहिले का? हा, देवाभाऊ कोर्टात देवाभाऊ उभे राहिले का? मला असं वाटतं जर आपण बाकीच्या गोष्टीचं जर देवाभाऊला क्रेडिट देतो तर या गोष्टीचं सुद्धा क्रेडिट देवाभाऊंना दिलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून हे जर देवाभाऊनी ते केलं तर हे पण देवाभाऊनी केलं. झिरो टॉलरन्स आपण म्हणतो, गुड गव्हर्नन्स आपण म्हणतो, आणि सगळ्यात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचेच लोक मांडतात. सगळ्यात जास्त लोक सत्ताधारी पक्षाचेच लोक मंत्र्यावर आरोप करतात. सगळ्यात जास्त लोक त्या काय आता ब्लड बँकेवर सत्ताधारीच आरोप करतात. याला फासावर का नाही चढवत देवाभाऊ? अशा लोकांना का चढवत नाही या लोकांना फासावर? याला देवाभाऊ जबाबदार नाही? मग शिक्षा दिली तर देवाभाऊ आणि गुन्हे झाले तर देवाभाऊ नाही आहे? देवाभाऊ गृहमंत्री या राज्याचे, हे पण कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याला आपण गुड गव्हर्नन्सचं नाव देतो, परंतु आत्ताच्या घडीला गुड गव्हर्नन्स नाही. आणि म्हणून महागाईसारखे सुद्धा मुद्दे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. आता बरेच जण सांगतील आज शेतकरी अडचणीत आहे, ग्राहक अडचणीत आहे. मी आता मुद्दा सांगितला सिंपल कांद्याचा. शेतकऱ्याला 2 रुपयाला कांदा घेतला जातो, तो शेतकरी अडचणीत आहे. ग्राहकाला 30 रुपयानं मिळतो, तो ग्राहक अडचणीत आहे. व्यापारी खुशी दे म्हणावं तर व्यापाऱ्यालाही अडचण आहे. मी असं म्हणणार नाही का व्यापारी फार खुश आहे, व्यापाऱ्याला पण अडचण आहे. व्यापाऱ्यावर पण रोज संध्याकाळी त्याला जीएसटी भरण्याचं रोज त्याच्या डोक्याला ताण असतो. रोज एखादं चुकलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल का, आपल्यावर कारवाई होईल का? व्यापारी पण अडचणीत आहे.
आणि म्हणून मग कोणता घटक या राज्यातला सुखी आहे? तो पण नाही सुखी, ते पण नाही सुखी, प्रसाद लाड पण सुखी नाही आहे. आणि म्हणून आज या जीवनावश्यक वस्तूच्या किमतीवर नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? सरकारने काही पावलं उचलले पाहिजे का नाही पाहिजे? परंतु मला असं वाटतं सरकार नुसतं आपल्या मूर्खाच्या नंदनवनात या सगळ्याविषयी सरकार आत्ताच्या घडीला वागतंय. सभापती महोदय, माझ्याकडे काही भाव आहे. 2014ला मोदींचं सरकार या देशात आलेलं आहे. आज 2026 भाव आहे माझ्याकडे, शेतकऱ्यांचे पण, ग्राहकांचे पण, 14चे पण, 26चे पण आहे. साधी तूर आहे, तूर 8,000 रुपये क्विंटलनी शेतकऱ्याकडून घेतली जाते. सभापती महोदय, बाजारात काय मिळते? तुरीची डाळ घेऊन जा 12,000 रुपये. कुठे जातात 4,000 रुपये? 4,000 रुपये कुठे जातात? डाळीला प्रोसेसिंगला काय लागतं? ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात तरुण पोरं डाळीवर प्रोसेसिंग करतात. आता रुपये, 2 रुपये, 3 रुपये खर्च येतो. तूळ जर तुम्ही बाजारात शेतकऱ्याचा 8,000 रुपये घेता आणि 12,000, 13,000 रुपयांनी विकलं जातं. महागाई कुठे? इथं महागाई. सभापती महोदय, साधा हरभरा घ्या, 5,000 रुपये क्विंटलनी घेतला जातो. आम्ही जर शेतात हरभरा पिकवला 5,000 रुपयांनी घेतला जातो. हरभरा बाजारात जा, व्यापाऱ्याच्या दुकानात 10,000 रुपयाला मिळतो. सभापती महोदय, बेसिक इथं आपण चुकतोय. सभापती महोदय, माझ्याकडे अनेक वस्तूंचे भाव आहे. गहू शेतकऱ्यांकडून जर बाजारात गेलो आम्ही तर 2,000 रुपये क्विंटल गहू घेतला जातो. आणि एखादा शहरातला माणूस मॉलमध्ये जा, ओके साहेब 50 रुपये किलो गहू आहे. 5,000 रुपये क्विंटल गहू बाजारात मिळतो. मी अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक वस्तूचे भाव आहे माझ्याकडं. आणि म्हणून अशा पद्धतीनं 2014चे दर बघितले आणि आताचे दर बघितले. ही तूर डाळ 2014ला 70 रुपये होती, आता 1,200 रुपये झालेली आहे. हे पॅकेजिंग दूध 30 रुपयाला आहे. आधी 22 रुपये लिटर शेतकऱ्याकडून घेतलं जात होतं आणि पॅकेजिंग दूध 30 रुपयाला विकलं जात होतं. आज 34 रुपयाला घेतलं जातं आणि 70 रुपयाला विकलं जातं. दुपटीनं शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही. सभापती महोदय, परंतु तुम्ही ते पॅकेजिंग करून जर विकलं तर त्याला दुपटीनं तिपटीनं भाव आहे. आणि म्हणून हा महागाईचा मुद्दा आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य ग्राहक अतिशय वैतागलेला आहे. सभापती महोदय, अनेक विषयाचे भाव मी सांगत असताना, आज शेतकरी म्हणून काम करत असताना युरियाचे भाव काय? 2014ला काय भाव होते, आज काय भाव आहे? DAP 50 किलोचं जर घेतलं 2014ला 1,000 रुपयाला होतं, आता 1,700 रुपयाला आहे. सभापती महोदय, युरिया 10, 26 900 रुपयाला होतं 2014ला, आता 1,800 रुपयाला आहे. डबलनी भाव आहे. पोटॅश घेतलं 700 रुपयाला होतं. MOP पोटॅश घेतलं तर 700 रुपयाला होतं, आता 2,000 रुपयाला आहे. सभापती महोदय, आपण पण ग्रामीण भागातले, आपल्याला याचे सगळे भाव माहिती चांगल्या पद्धतीनं. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये बेसिक सरकार चुकतंय. सरकार एक हरभर ज्याला म्हणता येईल हिंदीत, हिरवगार वातावरण दाखवतंय, प्रत्यक्षात दुष्काळ आहे. प्रत्यक्षात असं वातावरण नाही. इथं सभागृहात बोलत असतील देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊ, बाहेर नाही देवाभाऊ, रस्त्यावर. इथं नाहीये. फक्त 1,500 रुपये घेताना देवाभाऊ, 1,500 रुपये घेऊ द्या, नंतर काय म्हणतात बघून घ्या लोक जाऊन. काय देवाभाऊ बिवाभाऊ काय नाही. घेत बसा, मतं घेत बसा. तुम्ही निवडणुकी धंदा बनवलेला आहे. निवडणुकी जिंकल्या म्हणजे सगळं चांगलं आहे असं तुम्ही समजता. मला चांगलं आहे ना, छान आहे, काही हरकत नाही. निवडणुकी जिंकणं म्हणजे जर सर्वस्व समजलं जात असं. आता मला बोलू द्या प्रवीण भाऊ, तुमचं मी ऐकलं पूर्ण, मलाही बोलू द्या. कुठं बोलू आता त्याच्यावर बाहेर. पडायचे तर आधीच पडले असते, आता काही संबंध नाही. सभापती महोदय विषयांतर करतात, मला संरक्षण द्या. आता हे प्रवीण भाऊनी जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बोललं त्याची एक कागद आहे माझ्याकडे. सभापती महोदय, क्रूड ऑइल अँड पेट्रोल प्राइस देन वर्सेस नाउ, then 2 months ago, June
2026 क्रूड ऑइलचा भाव होता 126 रुपये आणि पेट्रोलचा भाव होता 102 रुपये. सभापती महोदय ऐका, ओ प्रवीण भाऊ ऐका, क्रूड ऑइलचा भाव जून 2026ला सुरुवातीच्या या महिन्याच्या 126 रुपये डॉलर होता पर बॅरल आणि पेट्रोलचे भाव होते 102 रुपये. आता या क्रूड ऑइलचा भाव झालेला आहे 74 डॉलर झाला पर बॅरल. 74चा भाव आहे आणि पेट्रोल 112, म्हणजे 126 चे 74 झालं डॉलरचा भाव. पेट्रोलचा भाव 102चा 112 झाला सभापती महोदय. आणि हे सांगतात इराण इराक युद्धामुळे महागाई वाढली. या क्रूड ऑइलचा भाव कमी झाला, बॅरलचा भाव 126 होता 74 रुपये झाला, पण पेट्रोलचा भाव 102चा 112 झाला सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं सरकार जनतेची फसवणूक करतंय. मोठं बहुमत आहे म्हणून मोठ्या पद्धतीनं सरकार जनतेची लूट करतंय, जनतेला जगणं मुश्किल करतंय सभापती महोदय. आज साधं गोड तेल घ्यायला झालं तर 170 रुपये 180 रुपये लिटर आहे सभापती महोदय. हेच तेल 2014ला 80 रुपये. कोणीतरी म्हणलं की आधी घोषणा होती वारे इंदिरा तेरा खेल सस्ती हो गए. आपण म्हणू ना वारे मोदी तेरा खेल सस्ती महंगी दारू तेल महंगा तेल सस्ती दारू महंगा तेल. वगैरे एकेरी बोलणं हे आपल्या संस्कृती तुम्हारा खेल म्हणू, तुम्ही आपका खेल म्हणू, तुम्ही टीका सभ्यतेनं करा, अरे तुरे टीका जरा सहन करत चला. नाही प्रश्न सहनचा टीका सहन करत चला, दुसरे सहन करतात. टीका आम्ही 100 सहन करू, त्याची नका तुम्ही सांगू. आम्ही सभापती महोदय शेंगदाण्याचा भाव तेवढं 2014ला तेरे होता. वगैरे सभापती काढून महोदय टाका. मला संरक्षण द्या. 13 खेळ बोलले ते 13 त्यांचं नाव फक्त माननीय पंतप्रधान मोदी. वारे पंतप्रधान तुम्हारा खेल सस्ती दारू महंगा तेल. काही चुकलं आता? काही चुकलं? बरोबर आहे ना? आता घ्या रेकॉर्डवर, काय प्रॉब्लेम नाही. सभापती महोदय भाव सर्वसामान्य माणसाचे बघा. बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार असं म्हणत होतो मी, तेच सांगितलं. 2014ला शेंगदाणा साधा 120 रुपये होता, आता 200 रुपये. मी वेगवेगळे दर तुम्हाला सांगितलेले. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही महागाई सर्वसामान्य माणसाला मला असं वाटतं भरडून देते. आणि म्हणून एक गाणं 1971ला आलं होतं सभापती महोदय, रोटी कपडा और मकानचं. रोटी कपडा और मकान मध्ये एक गाणं होतं. काय ते गाणं नव्हतं का? महंगाई मार गई, महंगाई मार गई. मी त्याचं शेवटचं कडवं म्हणतो, गरीब को तो बच्चों की पढ़ाई मार गई, गरीब को तो बच्चों की पढ़ाई मार गई, बेटी की शादी और सगाई मार गई, किसी को तो रोटी की कमाई मार गई, कपड़े की किसी की सिलाई मार गई, किसी को मकान की बनवाई मार गई, जीवन दे बस 3 निशान, रोटी कपड़ा और मकान, कि हर इंसान खो बैठा है अपनी जान, जो सच सच बोला तो सच्चाई मार गई और बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. सभापती महोदय महंगाई मार गई. ही महंगाई आहे जे 1971ला जी स्थिती होती ती आज 2026ला सुद्धा जशीची तशी. सभापती महोदय आज ही अशी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस शाळा सुरू झालेला आहे, फीस भरू शकत नाही अशी स्थिती आहे, वह्या घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे, पुस्तकं घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे. शाळा त्यांच्या परिस्थितीत त्यांच्या स्थितीनं महागाईचे पुस्तकं घ्यायला लावते. सभापती महोदय हा सर्वसामान्य माणूस अतिशय त्रस्त आहे सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा विचार या सरकारला करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय मी जास्त बोलत नाही. सभापती महोदय ही महागाई बोलत असताना सगळ्यांनी बाकीचे मुद्दे मांडलेले, बेरोजगारी विषय मांडलेले. मी या बेरोजगारीचा सुद्धा थोडासा चालता उल्लेख घेईन. मला एक विद्यार्थी आपल्याकडचा बाहेरच्या देशामध्ये यांनी एक पत्र लिहिलं सभापती महोदय मला. माझं नाव सोमनाथ आर हासे, मी मूळचा अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगरचा आहे. गेली 8 वर्ष मी भारताबाहेर UK, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात ऊर्जा व पायाभूत सुविधा. त्यांनी असं लिहिलेलं आहे, त्याचं शेवटी असं म्हणणं आहे की आज PM कुसुम
MSQI सारख्या योजनांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातात, पाणी महाराष्ट्राचे वापरलं जातं, स्थानिक कामगार काम करतात, पुढे 25 ते 30 वर्ष वीज खरेदीचे पैसे महाराष्ट्रातील जनतेच्या करातून दिले जाणार आहे. मात्र या प्रकल्पातून निर्माण होणारे हजारो कोटी रुपयांची मूल्य साखळी, डेव्हलपमेंट फी, EPC नफा आणि दीर्घकालीन उत्पन्न मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेर कंपन्याकडे जात आहे. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर स्थानिक रोजगारांना अशा पद्धतीनं रोजगार दिला, आज आपण योग्य वेळी धोरणात्मक बदलाची मागणी करावी. आज या महाराष्ट्रातील तरुणांना संधीसाठी इतर राज्यात किंवा परदेशात जावं लागेल. महाराष्ट्राची जमीन, महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राचे करदाते आणि महाराष्ट्राचे तरुण असताना महाराष्ट्राच्या विकासाचा सर्वात मोठा लाभ महाराष्ट्राला मिळायला हवा. सभापती महोदय, हे दुर्दैव आहे. आज बाकीच्या सगळ्या कंपन्या बाहेरच्या राज्यातल्या, गुजरात सारख्या राज्यातल्या येऊन या महाराष्ट्राची लूट करतायत. सभापती महोदय, या सगळ्या MPSC वगैरे विचार बऱ्याच जणांनी सगळ्यांनी बोलले, मी त्याच्यात बोलत नाही, पण आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना एक लघुलेखक जे पद आहे त्याच्याविषयीचे विद्यार्थी ठिकठिकाणी सभापती महोदय आम्हाला भेटतात. त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की 5 मे रोजी निर्गमित शासन निर्णयाद्वारे लघुलेखक पद मृत घोषित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आणि लघुलेखक पद पूर्ववत करून पदभरती करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी. सभापती महोदय, एकीकडे या लघुलेखकाचं ट्रेनिंग ITI मध्ये दिलं जातं, केंद्र सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर लघुलेखक लागतात, आपल्यासारख्यांनाही लघुलेखक मोठ्या प्रमाणावर लागतात, आणि सरकार निर्णय काय घेतं की हे पद व्यपगत करण्याचं. सभापती महोदय, आज ह्या लघुलेखकाचा अभ्यास करणारे जवळपास 5 ते 10 हजार विद्यार्थी या महाराष्ट्रात आहे. सभापती महोदय, मी या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की लघु लेखकांचं जे पद मृत घोषित करण्यात आलेलं, हे मला असं वाटतं हे पूर्ववत पुन्हा जिवंत करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, कारण हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा सगळा आहे. सभापती महोदय, मी MPSC वगैरे विषयी सगळ्यांनी मुद्दे मांडलेले, परंतु त्याच्यामध्ये मी जास्त न जाता आजच्या घडीला जर बघितलं तर अनेक घोटाळे समोर आलेले. तलाठ्याची भरती नीट होत नाही, आरोग्य विभागाची भरतीला विलंब होतो, TET मध्ये होतं, म्हाडाची भरतीमध्ये गडबड होते, पोलीस भरतीमध्ये तक्रारी निर्माण होतात, अनेक परीक्षा 5-5 महिने उशिरा होतात, कॅलेंडर नीट मांडलं जात नाही. नॉर्मलायझेशनचा मुद्दा बंटी पाटलांनी मांडला, तो मी रिपीट करत नाही, परंतु मला असं वाटतं आज अनेक परीक्षा स्वतःच्याच नियमाचं पालन MPSC करत नाही. सभापती महोदय, प्रशासकीय दिरंगाई याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यार्थ्यांना योग्य अंतर आणि लेखी तोंडीमधला फरक नीट योग्य 45 दिवसाचा दिला जात नाही. राखीव प्रवर्गासाठी नीट सवलती सुद्धा याच्यामध्ये दिल्या जात नाही. सभापती महोदय, 70,000 भरतीचा रोड मॅप सरकारने जाहीर केलेला आहे. सभापती महोदय, परंतु अजूनही हा रोड मॅप पूर्णपणे डिक्लेरेशन सभापती महोदय झालेलं नाही. आज या राज्यामध्ये 7 लाख पदं सरकारी, त्यातले 2,41,000 पदं रिक्त आहे. सभापती महोदय, तब्बल 41% भरती करण्याची या राज्यात आवश्यकता आहे. सभापती महोदय, परंतु सरकार सारासार या विषयाकडे दुर्लक्ष करतं, आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून ही बेरोजगारी असेल, या MPSCच्या परीक्षा असेल, या सुरळीत झाल्या पाहिजे. योग्य तो न्याय सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. महागाईच्या दिशेनं या